कशा आहात सगळे? बघा, रोटेशनल डायनॅमिक्स आपला थेरॉटिकली कंप्लीट झालेला आहे. एक्सरसाइज एक पुढच्या एका वीकमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज सॉल्व करून देतो आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ एक्सरसाइजवर असणार आहे. त्याच्यामध्ये जी थेअरी आहे ती ट्राय करा की थेअरी तुम्ही स्वतःहून सॉल्व करण्याची. थेअरीमध्ये जर काही क्वेश्चन्स असतील सांगा, जे काही प्रॉब्लेम्स आहेत मग ते सॉल्व असतील किंवा अनसॉल्व असतील त्याचं प्रॅक्टिस आपण 100% घ्यायचं आहे. ओके. पण काय होतं की मग ते प्रॉब्लेम सोडत असताना खूप लेट होतं व्हिडिओला. मग फिजिक्सच्या व्हिडिओजना खूप टाईम पिरियडमध्ये जातो आहे आणि मॅथ्सचे व्हिडिओ पटापट येतात. बरं आहे ना. तर सायमल्टेनियसली दोन्ही पण चालले पाहिजेत. फिजिक्स पण आलं पाहिजे, मॅथ्स पण आलं पाहिजे. ट्राय करतो की रोज एक व्हिडिओ टाकण्याचा, परंतु ते पॉसिबल कधी कधी होत नाही आहे. कारण की माझ्यासाठी सुद्धा हा न्यू सिलेबस आहे. मलाही अभ्यास करावा लागतो, मलाही सोडवून बघावं लागतं त्याचा आन्सर येतं की नाही. राईट. तर ट्राय करेन की रोज एक व्हिडिओ टाकण्याचा, परंतु एखाद दिवस स्किप झाला तर तुम्ही समजून घेऊ शकता. राईट. तर आज आपण टॉपिक नंबर 5 स्टार्ट करतो आहे. टॉपिक नंबर 5 काय टॉपिकचं नाव आहे? ऑसिलेशन. ओके. ऑसिलेशन. आणि त्याच्यामधला पहिला जो पार्ट आपल्याला बघायचा आहे काय? व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन. व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन. राईट. याच्या अगोदर तुम्ही डिफरंट टाईप्स ऑफ मोशन बघितलेले आहेत. 11मध्ये तुम्ही 11च्या अगोदर म्हणजे 10thला 9thला तुम्ही लिनियर मोशन बघितली होती. स्ट्रेट लाईनमध्ये एखादा ऑब्जेक्ट जर ट्रॅव्हल करत असेल त्याला आपण लिनियर मोशन म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही 11thला नंतर सर्क्युलर मोशनचा थोडाफार स्टडी केलेला आहे, प्रोजेक्टाईल मोशनचा स्टडी केलेला आहे. बरं आहे ना. आणि आता जे आपण रोटेशनल मोशन आपला लास्ट टाईम झाला, म्हणजे ती एक मोशन बघितली. आणि आता आपण पुढच्या मोशनकडे चाललो आहे, जिचं नाव काय आहे? ऑसिलेशन आहे. आणि त्यामध्ये आपण काय बघतो आता? व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन नक्की काय आहे? ओके. तर इट इज अ सिम्पलेस्ट काइंड ऑफ मोशन. हा मोशनचा एक सिम्पल काइंड आहे. जसं एखादं एक्झाम्पल जर याचं बघायचं झालं, एक्झाम्पलवरूनच तुम्हाला ऑसिलेटरी मोशन समजणार आहे. तर समजा मी इथं एक दोरा बांधला. बरं आहे. त्या दोऱ्याला एक खाली बॉब लावला किंवा ज्याला बॉल म्हणा तुम्ही, स्पियर म्हणा. आणि तो स्पियर मी इकडे खेचला, इथून सोडून दिला, तर तो बॉब या टाईपमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. बरं आहे ना. आणि या मोशनला काय म्हणणार आपण? ऑसिलेटरी मोशन म्हणणार आहे. बरं आहे ना. त्या ऑसिलेटरी मोशनमध्ये अजून 2 टाईप येणार आहेत आपल्याला पुढं. एक येणार आहे लिनियर आणि एक येणार आहे अँग्युलर. ओके. तर आपण ते पुढे गेल्यानंतर बघणार आहे. सध्या तर आपल्याला एवढं कळालं की टू अँड फ्रो मोशन जो ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल दाखवतो, टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो एका पोझिशन. टू अँड फ्रो म्हणजे काय? समजा मी तुम्हाला सांगितलं मी की स्ट्रिंग घेतलेली आहे, त्या स्ट्रिंगला खाली बॉब लावलेला आहे. बरं आहे. तो बॉब मी इथं आणला आणि तर ही टू मोशन आहे ही त्याची, कारण टूची पोझिशन आहे. आणि इथून सोडून दिला तर टू फ्रो, परत टू फ्रो या टाईपमध्ये चालणार आहे. टू अँड फ्रो मोशन. तर आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघूया, म्हणजे तुमचं क्लिअर होईल. बघा आता ऑसिलेटरी मोशन इज अ टाईप ऑफ पिरियडिक मोशन. टाईप ऑफ पिरियडिक मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशनमध्ये काय होत असणार आहेत? पिरियडिक मोशन येत आहे. व्हॉट इज पिरियडिक मोशन? पिरियडिक मोशन कशाला म्हणतात? एक्झाम्पल, अर्थ इज मुव्हिंग इट सेल्फ अबाउट इट्स ओन ॲक्सिस, किंवा मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, पिरियडिक मोशन आहे. अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, पिरियडिक मोशन आहे. पिरियडिक मोशन म्हणजे काय? द मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. द मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियडिक मोशन. मग काय म्हणलं त्यांनी? इट इज अ सिम्पलेस्ट काइंड ऑफ अ टाईप ऑफ अ पिरियडिक मोशन इन विच बॉडी ऑर पार्टिकल ऑफ द बॉडी, एखादी बॉडी असेल किंवा त्या बॉडीचे पार्टिकल्स असतील, बॉडी ऑर पार्टिकल ऑफ द बॉडी मूव्ज टू अँड फ्रो. सर्वात इम्पॉर्टंट जे वर्ड आहे तिथं तो हा आहे, टू अँड फ्रो. कसं अंडरस्टँड करून घेणार? एक रिजिड सपोर्ट आहे, त्या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग लावलेली आहे, त्या स्ट्रिंगला एक बॉब लावलेला आहे. त्या बॉबला मी इकडं आणलं, इथं पकडलं, इथून मी त्या बॉबला सोडून दिलं, तो बॉब टू अँड फ्रो मोशन दाखवणार. मग तो इथे येईल. समजा इमॅजिन करा. तर ही मोशन, ही जी पोझिशन असणार आहे ती टूची असणार आहे, आणि ही काय असणार आहे? फ्रो असणार आहे. आणि ही जी मिडलची पोझिशन आहे त्याला म्हणतो आपण मीन पोझिशन. मीन पोझिशन, त्याला तुम्ही मीन पोझिशन म्हणता, किंवा काही टेक्स्टबुकमध्ये त्याला फिक्स्ड पोझिशन असं सुद्धा म्हणतात, फिक्स पोझिशन म्हणतात. काही टेक्स्टबुकमध्ये त्याला इक्विलिब्रियम पोझिशन सुद्धा म्हटलं जातं. ओके. तर ही जी मिडलची जी पोझिशन आहे, जिथं तो ऑब्जेक्ट्स
रेस्टला असतो त्या मोशनला आपण म्हणतो मीन पोझिशन, फिक्स पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन. आपण आता एकच वर्ड कुठलं तरी पकडून चालणार आहे, आपण त्याला मीन पोझिशन म्हणणार आहे आणि लास्ट पण आपण मीन पोझिशनच लिहित राहणार आहे. कधी आपण त्याला फिक्स म्हणणार नाही किंवा इक्विलिब्रियम म्हणणार नाही. पण तुम्ही जे दोन्ही वर्ड लक्षात ठेवा, कुठेतरी प्रॉब्लेम्समध्ये वगैरे काहीतरी फिक्स पोझिशन असा वर्ड वापरतील तर फिक्स पोझिशन म्हणजेच मीन पोझिशन असणार आहे किंवा इक्विलिब्रियम पोझिशन जरी वर्ड वापरला त्याचा मिनिंग काय असणार आहे, मीन पोझिशन असणार आहे. तर इकडे या, का म्हणतात ते ऑसिलेटरी मोशन इज अ टाईप ऑफ पिरियडिक मोशन. ऑसिलेटरी मोशन कसला टाईप आहे, पिरियडिक मोशनचा टाईप आहे. पिरियडिक मोशन म्हणजे जी मोशन रिपीट होते त्याचा टाईप आहे. म्हणजे ऑसिलेटरी मोशन इज अ टाईप ऑफ पिरियडिक मोशन इन विच बॉडी और पार्टिकल ऑफ द बॉडी, त्याच्यामध्ये बॉडी किंवा पार्टिकल ऑफ द बॉडी मूव्ज टू अँड फ्रो, मूव्ज टू अँड फ्रो मोशन दाखवतात अबाउट अ मीन पोझिशन. अबाउट अ मीन पोझिशन म्हणजे टूकडून फ्रोकडे जाताना त्याला कशामधून पास व्हावं लागतं आहे, मीन पोझिशनमधून पास व्हावं लागतं आहे. म्हणजे ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट टूकडून फ्रोकडे जातो तर त्याला मीन पोझिशनमधून पास व्हावं लागतं. तसंच ज्यावेळी तो फ्रोकडून टूकडे येतो तर त्याला त्या मीन पोझिशनमधून काय लागतं आहे, पास व्हावं लागतं आहे. अबाउट अ मीन पोझिशन इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. एक्झाम्पल मोशन ऑफ अ पेंड्युलम ऑफ ए वॉल क्लॉक. ओके, जुन्या काय आता तुम्ही वॉच बघितलं असेल कधीतरी कुठेतरी, वॉल क्लॉक असतं आणि खाली त्याला पेंड्युलम लावलेला असतो जो रिपीटेड मोशन दाखवतो अगेन अँड अगेन, पुन्हा राईट. रिपीटेड मोशन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. बरं, इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये तो काय करत असतो, रिपीटेड मोशन दाखवत असतो. म्हणून ती कसली मोशन आहे, आपली ऑसिलेटरी मोशन आहे. होप तुम्हाला समजलं असेल ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मी नोट्स ज्या काढलेल्या आहेत त्या एकदम सिम्पलेस्ट वेनं काढलेल्या आहेत. तुम्हाला ह्या व्यवस्थित लिहून घ्यायचे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं तर खूप डिस्क्रिप्टिव्ह अशा नोट्स दिलेल्या आहेत. तर तुम्हाला शॉर्ट नोट्स जर हवे असतील, व्यवस्थित शॉर्ट नोट्स म्हणजे काय, तुमचे काय मार्क्स जाणार नाहीत. जे क्वेश्चन्स येणार आहेत त्याचं प्रॅक्टिस आपण घेणारच आहे, कळते ना, ते एकदम डिटेलमध्ये घेणारच आहे. पण ज्याच्यावर एखादा मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो असे क्वेश्चन एखाद्या मार्कासारखेच लिहिले पाहिजे. याच्यावर एक मार्काचा क्वेश्चन काय येईल, व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन, गिव्ह इट्स एक्झाम्पल. मग एवढंच लिहिलं पाहिजे, भरपूर लिहायची काही गरज नाही. नेक्स्ट पुढे जाऊ आपण, डिफाईन पिरियडिक मोशन. इथं आपला क्वेश्चनला पिरियडिक मोशन मगाशीच एक्सप्लेन केलं मी. द मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. द मोशन विच रिपीट इट सेल्फ, एखादी मोशन स्वतःहून रिपीट होत असेल विथ इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे जसं त्या बॉबला मी सोडलं तर ते बॉब इकडे गेला, तो स्वतःहून रिपीट झालेला आहे परत. द मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियडिक मोशन. अ मोशन विच रिपीट इट सेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियडिक मोशन. एक्झाम्पल मोशन ऑफ अ पेंड्युलम ऑफ क्लॉक, हेच एक्झाम्पल दिलेलं आहे. मोशन ऑफ पेंड्युलम ऑफ वॉल क्लॉक. अँड सेकंड, रोटेशन ऑफ अर्थ ऑन इट्स ॲक्सिस. अर्थचं रोटेशन अबाउट इट सेल्फ, स्वतःभोवती पृथ्वी जी फिरते अबाउट इट्स ओन ॲक्सिस, ते कसं आहे, पिरियडिक मोशन आहे. बरं आहे ना. अर्थला स्वतःभोवती रोटेट व्हायला जो काही कालावधी लागतो आहे तो कसा आहे, पिरियडिक आहे की नाही. किती वेळ लागतो अर्थला स्वतःभोवती रोटेट व्हायला, 24 आवर्स. बरं आहे ना. मग ते 24 आवर्समध्ये ती काय होते, इट सेल्फ रोटेट होत असते. का तिला कोण रोटेट करतं आहे, नाही. ओके, तर पिरियडिक मोशन झाली. तर आपल्याला नेक्स्ट, व्हॉट इज SHM. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झालंच पाहिजे, व्यवस्थित अंडरस्टँड झालं पाहिजे. व्हॉट इज SHM. SHM सिम्पल हार्मोनिक मोशन. व्हॉट इज SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन. क्वेश्चन आहे व्हॉट इज SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन. बघ काय, सिम्पल हार्मोनिक मोशन इज सिम्पलेस्ट काइंड टाईप. ओके, SHM इज सिम्पलेस्ट टाईप ऑफ ऑसिलेटरी मोशन. म्हणजे या ऑसिलेटरी मोशनचाच हा एक काय आहे, टाईप आहे. समजतंय काय म्हणतो मी. SHM इज अ सिम्पलेस्ट टाईप ऑफ ऑसिलेटरी मोशन इन विच बॉडी वेन डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन. बॉडी कुठून डिस्प्लेस होणार आहे, फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशनपासून ती काय होणार आहे, डिस्प्लेस होणार आहे. वेन इन विच बॉडी वेन डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन ऑसिलेट्स टू अँड फ्रो अबाउट द मीन पोझिशन. ऑसिलेट्स टू अँड फ्रो. एखादी बॉडी ज्यावेळी मीन पोझिशनपासून डिस्प्लेस होते आणि ती ऑसिलेशन करते, टू अँड फ्रो मोशन करत दाखवते. बरं आहे, टू अँड फ्रो अबाउट अ मीन पोझिशन सच दॅट. इथून पुढे सर्वात महत्त्वाचे हे स्टेटमेंट तर तुम्हाला इथे सापडतेच ॲज इट इज. बरं ना. काय लिहिणार तुम्ही, SHM इज द सिम्पलेस्ट काइंड ऑफ ऑसिलेटरी मोशन इन विच अ बॉडी, बघा, इन विच अ बॉडी वेन डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन ऑसिलेट्स टू अँड फ्रो अबाउट अ मीन पोझिशन. ओके, सच दॅट रिस्टोरिंग फोर्स. आता इथे एक सर्वात महत्त्वाचा वर्ड आला, रिस्टोरिंग फोर्स. व्हॉट इज रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स कशाला म्हणायचं, द फोर्स विच ब्रिंग बॅक्स द
बॉडी टू इट्स मीन पोझिशन. द फोर्स विच ब्रिंग बॅक द बॉडी टू इट्स मीन पोझिशन, त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स कशाला म्हणायचं? एक असा फोर्स जो त्या बॉडीला मीन पोझिशनला आणतो. मग आता समजा याला मी इथे ह्या बॉबला मी इथून फोर्स दिला, एक्सटर्नल फोर्स बाहेरून असं ढकललं तर काय तो इकडे जाणार आहे, बरं ना. मग आता माझा फोर्स या डायरेक्शनला आहे तर तो या डायरेक्शनला असं जायला पाहिजे होता, पण तो काय करतोय इकडून फोर्स लावल्यानंतर तो इथपर्यंत जातोय आणि तिथून परत येतोय. मग अकॉर्डिंग टू न्यूटनच्या लॉनुसार काय झालं पाहिजे, ज्या डायरेक्शनला फोर्स आपण केलेला आहे, म्हणजे समजा हा पेन आहे याला मी फोर्स दिला तर या डायरेक्शनला फोर्स दिलेला आहे तर तो या डायरेक्शनला गेला पाहिजे. परंतु तो ऑब्जेक्ट जो आहे तो या डायरेक्शन जाता पुन्हा पाठीमागे येतोय, बरं ना. मी मग काय सांगितलं, रिस्टोरिंग फोर्स कशाला म्हणायचं? द फोर्स विच ब्रिंग बॅक्स द बॉडी टू इट्स मीन पोझिशन. म्हणजे या बॉडीला मी इकडे ढकललं तर तो पुन्हा कुठे येतोय, मीन पोझिशनकडे येतोय. मग जो फोर्स त्या बॉडीला पुन्हा मीन पोझिशनला आणतो त्याला म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे मी इकडून फोर्स दिला, हा झाला एक्सटर्नल फोर्स. बाहेरून फोर्स दिला तो झाला एक्सटर्नल फोर्स, मी बाहेरून दिला होता. ती बॉडी इकडे गेली, आता इकडे येण्यासाठी फोर्सच पाहिजे, कारण न्यूटनचा लॉ सांगतो की कुठल्याही बॉडीला जर बॅकला येत असेल, पण आता इकडून जर दिला फोर्स ठीक आहे, मग ती बॉडी इकडे जायला पाहिजे होती, परंतु ती रिटर्न आलेली आहे. रिटर्न आली म्हणजे तिकडून कोणीतरी फोर्स लावला असेल त्यावेळी ती इकडे येईल. अँड दॅट फोर्स इज नोन ॲज अ रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे ही बॉडी इकडे जाते आणि इकडून ज्यावेळी पुन्हा मीन पोझिशनकडे येते त्याला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. का आलं का रिस्टोरिंग फोर्स काय? ओके, आता पुन्हा एकदा बघू काय डेफिनेशन सांगते. SHM इज सिम्पलेस्ट काइंड ऑफ ऑसिलेटरी मोशन. SHM ही काय आहे? सिम्पलेस्ट टाईप ऑफ ऑसिलेटरी मोशन आहे, एकदम सिम्पल काइंड आहे ऑसिलेटरी मोशनचा. इन विच बॉडी वेन डिस्प्लेस फ्रॉम इट्स मीन पोझिशन, याच्यामध्ये ज्यावेळी बॉडी काय होते मीन पोझिशनपासून डिस्प्लेस होते, ऑसिलेट्स टू अँड फ्रो. आणि काय दाखवते ती? टू अँड फ्रो मोशन दाखवते अबाउट अ मीन पोझिशन सच दॅट. यावेळेस काय होतं, ज्यावेळी बॉडी टू अँड फ्रो मोशन दाखवत असते त्या सिच्युएशनला काय होत असतं, सच दॅट रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. बरोबर आहे. रिस्टोरिंग फोर्स कुठे, मग सांगितलं मी मला, हा एक्सटर्नल फोर्स आहे. एक्सटर्नल फोर्स कुठल्या डायरेक्शनला आहे? समजा फ्रोच्या डायरेक्शनला आहे, तर रिस्टोरिंग फोर्स कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? मीन पोझिशनला. समजा मी इकडे फोर्स दिला, समजा एक्सटर्नल फोर्स 2च्या डायरेक्शनला आहे, तर रिस्टोरिंग फोर्स कुठं असणार आहे? मीन पोझिशन. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. ते स्टेटमेंट आहे, रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. आता मॅग्निट्यूडचं बघूया काय म्हणतात ते. अँड इट्स मॅग्निट्यूड डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँड इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे तो जो रिस्टोरिंग फोर्स असतो त्याला जर मी एफ म्हणलं, त्या रिस्टोरिंग फोर्सला मी एफ म्हणलं, तर त्याची मॅग्निट्यूड म्हणजे त्या फोर्सची मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. म्हणजे या मीन पोझिशनपासून त्याचं कुठपर्यंत डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्याच्या डायरेक्टली प्रपोर्शनलमध्ये असतो. मग आपलं इथून म्हणजे समजा हा मी याला ओ पोझिशन म्हटलं, ही आपली ओ पोझिशन आहे, ओरिजिनल पोझिशन म्हटलं आपण याला. याला जर मी पी पोझिशन म्हटलं तर ओपासून पीपर्यंत समजा आपण डिस्टन्स म्हटलं एक्स आहे, तर मी म्हणणार आहे एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. डिस्प्लेसमेंट इज रिप्रेझेंटेड बाय एक्स हिअर. इथं मी डिस्प्लेसमेंट एक्सनं दाखवलेलं आहे म्हणून एफ डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे? एक्स आहे. मग आता मला सांगा डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे? डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी आहे? टुवर्ड्स फ्रो आहे, टुवर्ड्स फ्रोला म्हणजे फ्रोच्या पोझिशनकडे आहे, म्हणजे मीनकडून फ्रोकडे आहे. परंतु आपला जो एफ आहे, एफ म्हणजे काय म्हणलं मी? रिस्टोरिंग फोर्स. या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन कशी असते? टुवर्ड्स मीन, म्हणजे उलटी असणार आहे. म्हणजे आपला फोर्स जो असणार आहे तो असा अपोजिट डायरेक्शनला असणार आहे. म्हणून आपण इथं कुठलं साईन घेणार आहे? मायनस साईन घेणार आहे. हे आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहे, पुढे गेल्यानंतर आपण बघणार आहे. ओके, मग आता या SHMचे 2 टाईप पडतात. या SHMचे 2 टाईप पडतात, एक लिनियर SHM, एक अँग्युलर SHM. कोणते 2 टाईप आहेत? एक लिनियर SHM आणि एक अँग्युलर SHM. ओके, बघूया आता आपण इथंच लिहिणार आहे, आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. आपला क्वेश्चन आहे व्हॉट इज SHM. तर SHM तुम्हाला समजलं असेल. हां, इट इज अ सिम्पलेस्ट काइंड ऑफ ऑसिलेटरी मोशन in which a body displaces from its mean position, oscillate to and fro about the mean position. The restoring force is directed towards the mean position, and the magnitude of restoring force is directly proportional to the displacement from mean position. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. हे पूर्ण स्टेटमेंट पुन्हा पुन्हा वाचायचं, समजावून घ्यायचं आणि मगच पुढे यायचं. ओके, हा पॉईंट नंबर 1 आहे. समजा आपला पॉईंट नंबर 2 आपला असणार आहे. काय म्हणलं मी? याचे 2 टाईप पडतात, बरं आहे ना. मग आपण असं लिहू, डायरेक्ट लिहिता येईल का? 1 मिनटं. हां, डायरेक्ट लिहू आपण.
इफ पाथ ऑफ ऑसिलेटिंग बॉडी, पॉईंट नंबर सेकंड बघा, इफ पाथ ऑफ ऑसिलेटिंग body is straight line, if path of oscillating body is a straight line, it is called linear SHM. Straight line, it is called linear SHM, linear simple harmonic motion. तिसरा पॉइंट लिनियर एस एच एम. मी सांगितलं दोन टाईप आहेत, एक लिनियर आणि एक अँग्युलर. अँग्युलरची डेफिनेशन इफ सेम डेफिनेशन आहे, इफ पाथ ऑफ ऑसिलेटिंग बॉडी इज कर्व, कर्व टाईपमध्ये असेल, कर्व, इट इज कॉल्ड अँग्युलर एस एच एम, अँग्युलर एस एच एम. आणि फोर्थ काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल असणार आहे. याचं एक्झाम्पल काय देऊ शकता तुम्ही, निडल ऑफ स्विंग मशीन. निडल ऑफ स्विंग मशीन, शिलाई मशीनची जी सुई असते ती जर तुम्ही बघितली तर ती अप अँड डाऊन करत असते. म्हणजे जर आपण शिलाई मशीनची सुई बघितली तर ती या टाईपमध्ये मोशन दाखवत असते. मग समजा मी याला 2 म्हटलं तर ही त्याची काय होईल, फ्रो, हा फ्रो होणार आहे. आणि मिडलला काय असणार, त्याची मेन पोझिशन असणार आहे. जसं आपण क्लॉकचं पण एक्झाम्पल तुम्ही याच्या पेंड्युलम ऑफ क्लॉक पण लिहू शकता, बरं ना. ही मोशनसुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ह्या अँग्युलर एस एच एम म्हणून करू शकतो तुम्ही, बरोबर. अँगल, हा मेन पोझिशन, हा समजा 2 आहे तर हा काय असणार आहे, फ्रो असणार आहे, राईट. तर हे 2 एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता, मोशन ऑफ ए स्विंग मशीन आणि मोशन ऑफ ए पेंड्युलम. ओके, ऑफ अ क्लॉक, पेंड्युलम ऑफ अ क्लॉक. तर हे एक्झाम्पल करा, हे 2 एक्झाम्पल त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा काय नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाईन फोर्स कॉन्स्टंट, स्टेडी युनिट अँड डायमेन्शन. फोर्स कॉन्स्टंटला डिफाईन करायचं, कसं डिफाईन करणार त्याच्या अगोदर थोडीशी बॅकला आपण थोडंसं पाठीमागे आत्ता काय चर्चा केली ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मी मग अशी डिस्कशन करता सांगितलं की रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स. मॅग्निट्यूड ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मला इथं मायनस साईन घ्यायची गरज नाही. मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, राईट. मग वी नो दॅट व्हेरिएबल वेन वी रिमूव्ह द साईन ऑफ डायरेक्टली प्रोपोर्शनल, जेव्हा आपण डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साईन रिमूव्ह करतो तेव्हा आपण काय घेणार आहे, इज इक्वल टू घेणार आहे, एक कॉन्स्टंट घेणार आहे ज्याला मी के म्हणतो, एक्स. म्हणजे एफ इज इक्वल टू के एक्स. मला फाईंड व्हॅल्यू करायची केची, देअरफॉर के इज इक्वल टू काय येणार आहे, हा एक्स जो आहे तो इकडे येईल. मग इकडे एक्स इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे आहे ते डिवायडेशनमध्ये जाईल, म्हणजे एफ अपॉन एक्स. आणि व्हॉट इज के, के इज अ फोर्स कॉन्स्टंट, डिफाईन फोर्स कॉन्स्टंट. आणि इथून ते वर्ड आलेला आहे की फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय. मग फोर्स कॉन्स्टंटची डेफिनेशन याच्यावरून करता येईल की नाही. फोर्स कॉन्स्टंट इज डिफाइंड ॲज रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. बघा, द मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. आणि फॉर्म्युला के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. समजलं कुठून आला, कसा आला. ओके, मग आता नंतर काय सांगितलं आहे, एस आय युनिट, त्याचं युनिट लिहायचं. मग इथं लिहू एस आय युनिट. काय येईल, फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचं मीटर, न्यूटन पर मीटर एस आयमध्ये. आणि सी जी एस जर माहिती पाहिजे असेल तुम्हाला, डाईन पर सेंटीमीटर, डाईन पर सेंटीमीटर. ओके, डायमेन्शन लिहिणार आहात, डायमेन्शन. ओके, आपण डायरेक्ट पण डायमेन्शन लिहू शकतो, पण तुम्हाला फाइंड करायची सवय लागावी की तुम्ही रट्टा न मारता थोडंसं लक्षात कसं ठेवता येईल. तुम्हाला त्यासाठी फोर्सचं डायमेन्शन माहीत पाहिजे, बरं ना. फोर्सचं डायमेन्शन काय असतं, L1 M1 T-2 हा डायमेन्शन आहे तुमचा फोर्सचा. आणि डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय असणार आहे, L1 फक्त असणार आहे. मग हा 1 आहे तो वरती नंतर मायनस होईल, मग 1 - 1 काय होईल, 0. म्हणजे तुमचं डायमेन्शन आहे L0 M1 T-2, हे तुमचं डायमेन्शन असणार आहे, L0 M1 T-2. ओके, क्लिअर आहे. तर पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पहिल्यांदा हे नोट डाऊन करून घ्या, मग मोठा क्वेश्चन आपण बघूया. ओके, बघा नेक्स्ट पार्ट काय आहे. हां, थोडंसं लेंदी वाटत असेल पण सोपं आहे आणि बोर्डला विचारण्यासारखा नाही आहे.
ह्या बोर्डला विचारला गेला पाहिजे, परंतु कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ही कन्सेप्ट समजली तर तुम्हाला पुढे जायला खूप मदत होईल. त्यामुळे घेणं तर गरजेचं आहे. आणि लर्निंग ज्याला म्हणतो आपण ते हे महत्त्वाचं आहे की तुम्हाला हे लर्न झालं पाहिजे, समजलं पाहिजे, तर पुढच्या काही कन्सेप्ट व्यवस्थित समजतील. राईट. तर काय डिफाईन रिस्टोरिंग फोर्स. तुम्हाला रिस्टोरिंग फोर्सला डिफाईन करायला सांगितलं. ऑलरेडी आपण डिफाईन केलं होतं, म्हणजे मी डिफाईन केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं की द फोर्स विच ब्रिंग बॅक्स द बॉडी टू इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. तर त्यांनी डिफाईन काय सांगितलं रिस्टोरिंग फोर्सला, आणि एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ रिस्टोरिंग फोर्स इन स्प्रिंग मास ऑसिलेटर. हा आपला स्प्रिंग मास ऑसिलेटर आहे. स्प्रिंग आहे आणि मास आहे. स्प्रिंग मास ऑसिलेटर. ऑसिलेटर जो टू अँड फ्रो करणार आहे. टू फ्रो मीन पोझिशन. समजते की त्याची मीन पोझिशन आहे. इकडे खेचला की टू झाला, आतमध्ये गेला की फ्रो झाला. टू अँड फ्रो पोझिशन आली म्हणजे कसली पोझिशन आहे, कसली मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन आहे. म्हणून स्प्रिंग मास ऑसिलेटर त्याला म्हणतात. ओके. स्प्रिंग मास ऑसिलेटर. आन्सर बघा. डेफिनेशन काय आहे. द फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल टू ब्रिंग इट बॅक टू मीन पोझिशन इज नोन ॲज रिस्टोरिंग फोर्स. झालेलं आहे. समजलेलं तुम्हाला की एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या मीन पोझिशनला आणण्यासाठी जो फोर्स हेल्प करतो तो फोर्स म्हणजे आपला रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्स समजले नक्की ना. सांगितलं मागच्या वेळेस मी की एखादा स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगला आपण बॉब लावलेला आहे, त्याला मी इकडून एक्सटर्नल फोर्स दिला. हा माझा एक्सटर्नल फोर्स आहे. तो ऑब्जेक्ट इकडे गेला पाहिजे, पण तो इकडे जाऊन पुन्हा इकडे येतो. बरं आहे. तो ऑब्जेक्ट इकडे जाऊन पुन्हा इकडे येतो. मग जो ज्यावेळी तो इकडे येतो त्यावेळी इकडे आणणारा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. ओके. ठीक आहे. रिस्टोरिंग फोर्सची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तुमची. नेक्स्ट एक्सप्लेनेशन बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण थोडीशी डायग्रामकडे व्यवस्थित बघूया की डायग्राममध्ये नक्की त्यांनी दिलं काय. तर ही रिलॅक्स पोझिशन आहे स्प्रिंगची. स्प्रिंग जी आहे त्या स्प्रिंगची रिलॅक्स्ड पोझिशन आहे. म्हणजे त्या स्प्रिंगवर कुठलाही फोर्स नाही. फोर्स किती आहे. 0 आहे. म्हणजे याच्यावर आपण काहीच करणार नाही. जशी आहे तशी स्प्रिंग ठेवलेली आहे. सेकंड स्ट्रेच्ड स्ट्रिंग आहे. त्या स्ट्रिंगला काय केलं आहे, स्ट्रेच केलं आहे. राईट साईडला स्ट्रेच केलेलं आहे आणि इकडं कॉम्प्रेस केलं आहे, प्रेस केलेलं आहे त्या स्प्रिंगला. म्हणजे यालाच इकडं खेचलं की स्ट्रेच तयार झालं आणि यालाच आतमध्ये प्रेस केलं की कॉम्प्रेस तयार झालं. एका हॉरिझॉन्टल टेबलवर हा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करायचा आहे. ज्या हॉरिझॉन्टल टेबल किंवा जो हॉरिझॉन्टल टेबल फ्रिक्शनलेस आहे, फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल टेबलवर आपल्याला हे परफॉर्म करायचं आहे. इन रियालिटी फ्रिक्शन होणार नाही असं होईल का. इम्पॉसिबल आहे. फ्रिक्शन तर होणारच आहे. पण तुम्ही इमॅजिन करायचं आहे की आपण हा जो एक्सपेरिमेंट करणार आहे तो एका फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल टेबलवर परफॉर्म करणार आहे. एक ब्लॉक आहे ज्या ब्लॉकचं मास m आहे. तो ब्लॉक एका स्प्रिंगला अटॅच केलेला आहे. पहिल्यांदा आपण त्याला रिलॅक्स ठेवणार आहे, नंतर स्ट्रेच करणार आहे आणि नंतर कॉम्प्रेस करणार आहे. या 3 पोझिशनला काय होते ते आपल्याला फक्त बघायचं आहे. त्याच्यावरून आपण फायनल काय करणार आहे, कन्क्ल्युजन लिहिणार आहे. तर हे ते पॉईंट आहेत, ते पॉईंट तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा एक पॉईंट बघूया आपण काय म्हणतोय. फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहे याच्यामध्ये. फर्स्ट पॉईंट काय म्हणतोय, कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m किंवा कन्सिडर अ ब्लॉक ऑफ मास m. एक ब्लॉक आहे ज्या ब्लॉकचं मास किती आहे, m आहे. पुढे कन्सिडर अ बॉडी ऑफ मास m अटॅच टू आयडियल स्प्रिंग. आणि तो कशाला अटॅच केला आहे का, आयडियल स्प्रिंगला अटॅच केला. तर आयडियल स्प्रिंग कशाला म्हणायचं, जिला किती स्ट्रेच केलं तरी तुटणार नाही, किती कॉम्प्रेस केलं तरी तुटणार नाही, किंवा जी स्प्रिंग किती स्ट्रेच केली आणि सोडून दिली तर त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येईल, अशा स्प्रिंगला काय म्हणणार आपण, आयडियल स्प्रिंग म्हणणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की आयडियल वर्ड जिथे येतो ती गोष्ट एक्झिस्ट नसतेच, बरं आहे ना. असं एक्झिस्ट असणं गरजेचं नाही. म्हणून आपण म्हटलं की इमॅजिनेशनच्या याच्यावर तुम्हाला हे सगळं करायचं आहे. तर इमॅजिन करायचं आहे, कन्सिडर बॉडी ऑफ मास m अटॅच टू आयडियल स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट k. त्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट काय आहे, k आहे, असं आपण लेट करणार आहे. अँड मेड फ्री टू मूव्ह ओव्हर अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल टेबल. आणि आपल्याला असं मानायचं आहे की आपण असा टेबल तयार करणार आहे की ज्याच्यावर तो ब्लॉक ठेवल्यानंतर तो का होईल, फ्रिक्शनलेस, म्हणजे फ्रिक्शन न करता तो मूव्ह होणार आहे. ओके. तर हा झाला पहिला कन्सिडरेशनचा पार्ट की आपण काय काय कन्सिडर करणार आहे. तर कन्सिडर काय काय करणार आहे, देर इज अ बॉडी ऑफ मास m which is moving on a horizontal frictionless table. We attach a spring, ideal spring, which has a force constant k. तर हा आपला पहिला पॉईंट असणार आहे. पुन्हा ऐका आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड, इन रिलॅक्स पोझिशन. इन रिलॅक्स पोझिशन म्हणजे ही पोझिशनकडे लक्ष ठेवायचं. इन रिलॅक्स पोझिशन या पोझिशनकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. रिलॅक्स पोझिशन कुठला फोर्स आहे का, नाही. इन रिलॅक्स पोझिशन स्प्रिंग एक्झर्ट नो फोर्स ऑन द बॉडी ॲज शोन इन अ
फिगर एमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत नाही. तर पहिला पॉईंट एकदम सिम्पल आहे, सहज लिहू शकता तुम्ही, बरं आहे ना, सहज लिहू शकता. नेक्स्ट पॉईंट बघा काय, इफ द बॉडी इज डिस्प्लेस टुवर्ड्स राईट. जर समजा या बॉडीला मी कुठं केलं, राईट साईडला डिस्प्लेस केलं, राईट साईड या बाजूला, बरं आहे ना, माझ्या राईट साईडला, तुमच्याही राईट साईडला, की राईट साईडला आपण ज्यावेळी डिस्प्लेस करतो त्यावेळी काय होणार आहे, या स्प्रिंगमध्ये काय स्ट्रेस निर्माण होईल आणि तो स्ट्रेस काय करणार आहे, त्या आता ह्या बॉडीला तुम्ही काय केलं, मासला इकडे सरकवले आहेत ना, आणि मग रिस्टोरिंग फोर्स काय प्रयत्न करणार आहे, त्याला इकडे खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावून तिला राईट साईडला ढकललेला आहे, तर रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो त्याच्या अपोजिट वर्क करणार आहे, उलटं काम करणार आहे. बघा इथं, इफ द बॉडी इज डिस्प्लेस टुवर्ड्स राईट द फोर्स एक्झर्टेड बाय द स्प्रिंग ऑन द बॉडी. हा जो स्प्रिंग आहे तो स्प्रिंग या बॉडीवर जो काय फोर्स एक्झर्ट करणार आहे तो कसा असणार आहे, ऑन द बॉडी इज डायरेक्टेड टुवर्ड्स लेफ्ट. ते डायरेक्शन कसं असणार आहे, लेफ्टला. इथे दिलं बघा डायरेक्शन, लेफ्टला डायरेक्शन आहे, या साईडला डायरेक्शन आहे, बरं आहे ना, ठीक. नेक्स्ट पॉईंट, आता हा समजला असेल, एकदम सिम्पल पॉईंट आहे. राईट साईडला ज्यावेळी तुम्ही बॉडी एक्सटर्नल फोर्स ॲप्लाय करून ज्यावेळी तुम्ही राईट साईडला बॉडीला घेऊन जाता त्यावेळी जो रिस्टोरिंग फोर्स आहे किंवा द फोर्स एक्झर्टेड बाय द स्प्रिंग आहे, रिस्टोरिंग फोर्स म्हणा किंवा द फोर्स एक्झर्टेड बाय द स्प्रिंग म्हणा एकच मिनिंग आहे. द फोर्स एक्झर्टेड बाय स्प्रिंग आहे तो लेफ्ट साईडला असणार आहे. अँड वेन द बॉडी इज मुव्हिंग टुवर्ड्स लेफ्ट, ज्यावेळी बॉडीला तुम्ही लेफ्ट साईडला मूव्ह करणार आहात किंवा द एक्सटर्नल फोर्स अप्लाय ऑन द बॉडी टुवर्ड्स लेफ्ट, द फोर्स एक्झर्टेड बाय स्प्रिंग इज टुवर्ड्स राईट. त्यावेळी स्प्रिंगमधला फोर्स राईट साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, इफ द बॉडी इज डिस्प्लेस टुवर्ड्स लेफ्ट द फोर्स एक्झर्टेड बाय द स्प्रिंग ऑन द बॉडी इज डायरेक्टेड टुवर्ड्स राईट ॲज शोन इन फिगर सी. मग आपल्याला त्या 3 पॉईंटमधून काय समजलं, ज्याही बॉडी रिलॅक्सला असते त्यावेळी त्याच्यावर कोणताही फोर्स नसतो, ज्याही बॉडीला आपण स्ट्रेच करतो म्हणजे डिस्प्लेस टुवर्ड्स राईट करतो त्यावेळी जो स्प्रिंग आहे त्या स्प्रिंग जो फोर्स एक्झर्ट करत असतो तो फोर्स कुठं असतो आहे, लेफ्टला असतो आहे. म्हणजे ज्यावेळी बॉडी राईटला त्यावेळी फोर्स लेफ्टला, ज्यावेळी बॉडी लेफ्टला त्यावेळी फोर्स राईटला, म्हणजे अपोजिट डायरेक्शनला हा काय करतोय, वर्क करतोय. म्हणून काय लिहिणार बघा आपण, इफ समजा आपण मांडलं इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट ड्यू टू एक्सटर्नल फोर्स, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट जे आलेलं आहे इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट आहे त्याला आपण काय मांडलं, समजा एक्स मांडलं. ओके, इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट ड्यू टू एक्सटर्नल फोर्स द रिस्टोरिंग फोर्स इज गिवन बाय एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. तर एफचा फॉर्म्युला काय येणार आहे, मायनस के एक्स येणार आहे. का मायनस के एक्स येणार आहे, त्याचं रिझन खाली दिलेलं आहे. मायनस साईन का आलं, निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. कारण की डिस्प्लेसमेंट कुठं झालं, आपण एक्सटर्नल फोर्स लावला त्यावेळी ती बॉडी इथून इकडे आलेली आहे, बरं आहे ना. मग डिस्प्लेसमेंट राईट साईडला आहे आणि जो आपला स्प्रिंगमधला फोर्स आहे किंवा तुम्ही त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणताय तो जो फोर्स आहे तो त्या बॉडीला कुठं आणण्याचा प्रयत्न करतोय, लेफ्टला. म्हणजे बॉडी ज्यावेळी राईटला जाते त्यावेळी तो लेफ्टला वर्क करतोय आणि ज्यावेळी बॉडी लेफ्टला जाते त्यावेळी तो राईट साईडला वर्क करतो. म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट काम करतो, म्हणून कुठलं साईन येणार आहे, मायनस साईन येणार आहे. म्हणून तो फॉर्म्युला एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आहे. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे, विचारली जाणार नाही आहे. परंतु हा फॉर्म्युला आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी खूप, आणि त्याचबरोबर ह्या स्टेटमेंट पण खूप इम्पॉर्टंट आहे की निगेटिव्ह साईन का आहे, कारण की रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो अपोजिट टू काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. ओके, होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर सेशन. बोर्डसाठी सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. म्हणजे मी याच्या अगोदरच्या क्वेश्चनला म्हटलं काय इम्पॉर्टन्स नाही काय नाही, पण हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट. हा काय, याच्या पुढच्या अजून सलग 3-4 क्वेश्चन जे येणार आहेत ओके ते इम्पॉर्टंट असणार आहेत. बघा काय म्हणते, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे. मग आता तुमच्या कसं हा डिफरन्शियल इक्वेशन काय प्रकार आहे, तर डिफरन्शियल इक्वेशन मॅथ्समध्ये आपल्याला एक टॉपिक बघायचा आहे. म्हणजे जिथं आपला डेरिव्हेटिव्ह चाललेला आहे त्याच फॉर्मॅटमधला टॉपिक असणार आहे. साहजिक आहे, डिफरन्शिएट हा वर्ड तुम्हाला इक्वेल वाटतं, बरोबर आहे. मग त्याच फॉर्ममध्ये आपल्याला याचं इक्वेशन बघायचं आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या सिम्पल वेमध्ये डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये एक्झाम्पल बघायचं आहे, कळतं आहे ना. मग एकदम सिम्पल बघ तुम्हाला बोलायचं झालं तर dy/dx प्लस एखादा कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये जे एक्झाम्पल येतं किंवा जे इक्वेशन येतं त्याला म्हणतो आपण डिफरन्शियल
इक्वेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. आपल्याला लिनियर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे. तर लिनियर SHM मला एक्सप्लेन करायची गरज आहे का? नाही, कारण की मी लिनियर एक्सप्रेशन तुम्हाला सांगितलं आहे. कशाला म्हणायचं लिनियर एक्सप्रेशन? हां, ज्या लिनियर SHM कशाला म्हणायचं? ज्या ऑब्जेक्टची मोशन कशी असते, स्ट्रेट लाईनमध्ये असते. म्हणजे ऑब्जेक्ट विच मूव्ज टू अँड फ्रो इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनमध्ये जो ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मोशन दाखवतो त्याला आपण लिनियर SHM म्हणणार आहे. ओके, मग हा स्ट्रेट लाईन आहे, टू अँड फ्रो दाखवतोय. कुठून? Q टू R. Qपासून Rकडे जातोय, Rपासून Qकडे. आणि अबाउट मीन पोझिशन कुठली आहे? O आहे. मीन पोझिशन कुठली आपली? O आहे. P एनी पोझिशन आहे. P म्हणजे काय आहे? एनी पोझिशन. मग हा एक क्वेश्चन आला होतो सर O टू Q, हे तुम्ही A लिहिले. A म्हणजे काय आहे? तर A मीन्स ॲम्प्लिट्यूड. A काय आहे? ॲम्प्लिट्यूड. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड? डेफिनेशन ॲम्प्लिट्यूडची माहीत आहे का? माहीत नसेल तर नोट करून घ्या. ॲम्प्लिट्यूड द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. द मॅक्झिमम displacement from mean position is called amplitude. ओके, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲम्प्लिट्यूड. मग बघा, ही मीन पोझिशन आहे. मीन पोझिशनपासून ऑब्जेक्ट मॅक्झिमम कुठपर्यंत जातोय? Qपर्यंत. म्हणून हे डिस्टन्स काय झालं? ॲम्प्लिट्यूड. तसंच ओपासून हा ऑब्जेक्ट मॅक्झिमम राईट साईडला कुठपर्यंत जातोय? Rपर्यंत. म्हणून हा काय झाला? ॲम्प्लिट्यूड. म्हणजे एक सेट जर बघितला आपण मोशनचा, तर एका सेटमध्ये 2 ॲम्प्लिट्यूड आपल्याला मिळतं. बरं ना? इथे एक ॲम्प्लिट्यूड मिळते, इथे एक ॲम्प्लिट्यूड मिळते. राईट. मग मी तुम्हाला ॲम्प्लिट्यूड विचारली Qपासून Rपर्यंत ॲम्प्लिट्यूड काय आहे? तर A + A किती येणार आहे? 2A अशी याची काय असणार आहे? ॲम्प्लिट्यूड असणार आहे. ठीक. आता बघूया आपण कन्सेप्टकडे जायचं. आपल्याला ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM बघायचं आहे. लेट द पार्टिकल ऑफ मास M, एक पार्टिकल आहे ज्याचं मास किती आहे? M आहे. अंडरगो SHM, जो सिम्पल हार्मोनिक मोशन दाखवतोय. इट्स मीन पोझिशन O, त्याची मीन पोझिशन O आहे. ॲट एनी इन्स्टंट टी म्हणजे P पोझिशनला डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल BX, म्हणजे P पोझिशनला त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे? X एवढं डिस्प्लेसमेंट दाखवतो. म्हणजे ओपासून Pपर्यंत डिस्टन्स किती आहे? X आहे. एनी सांगितले काय बघा, ॲट एनी इन्स्टंट टी. बरं आहे, कुठल्याही एका टाईमला, म्हणजे त्याला टाईम घेत असेल ना तो पार्टिकल आहे ओपासून Rपर्यंत जायला, Rपासून ओपर्यंत जायला, ओपासून Qपर्यंत जायला, Qपासून ओपर्यंत जायला, त्याला टाईम लागत असेल. मग आपल्याला त्यापैकी कुठला एक टाईम घ्यायचा आहे. म्हणजे इथं कुठल्या तरी एका वेळेला डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल BX ॲज शोन इन अ फिगर. डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे सगळं. ओके, नाव पॉईंट नंबर 2 काय असणार आहे? इट इज गिवन बाय, किंवा द रिस्टोरिंग फोर्स इज गिवन बाय, असं लिहिलं तरी चालेल. तुम्ही बघायला यायचं. इट इज गिवन बाय F इज इक्वल टू मायनस KX. रिस्टोरिंग फोर्स आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, इथं पण लिहिला मी. F इज इक्वल टू मायनस KX. F इज इक्वल टू मायनस KX. इक्वेशन नंबर 1 दिला मी याला. इक्वेशन नंबर 1. नाव पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 3. द acceleration of the particle is given by. मग ॲक्सलरेशन करायचं आहे. मग तुम्हाला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. A इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतं? ॲक्सलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. ॲक्सलरेशन म्हणजे काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम. dv अपॉन dt. बरं आहे ना? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी दॅट इज dv अपॉन dt. डेरिव्हेटिव्ह काय रिप्रेझेंट करतं? रेट ऑफ चेंज ऑफ रिप्रेझेंट करत असतं, म्हणजे dv बाय dt. हे झालं. ठीक आहे. आता d अपॉन dt मी ॲज इट इज लिहिलं. आता जे डेरिव्हेटिव्ह बघतात त्यांना हे समजणार आहे. बघ किती रिलेटेड. आता आपला डेरिव्हेटिव्ह सुरू आहे आणि इकडे पण डेरिव्हेटिव्ह येत आहे. ओके, तर ॲक्सलरेशनचं डेफिनेशन काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, म्हणून dv अपॉन dt लिहिलं. नंतर मी हा dt ॲज इट इज लिहिलेला आहे. परत तिथे v आलेला आहे. v म्हणजे काय? व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटीची व्याख्या काय? व्हेलॉसिटी डेफिनेशन काय? डिफाईन व्हेलॉसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ आलं की d अपॉन dt वे काय? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. मग d dt v. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कसं दाखवले? x. मग इथं आला x. ओके, मग आता पुढे काय करणार आपण? आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शिकतोय. मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये काय केलं आपण? याचं मल्टिप्लिकेशन. d इंटू डी काय येणार आहे? d स्क्वेअर x येणार आहे. आणि dt इंटू dt स्क्वेअर येणार आहे. सो वी गेट द ॲक्सलरेशन. आपल्याला ॲक्सलरेशन मिळालं a इज इक्वल टू d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर. हे आपलं ॲक्सलरेशन आहे. ओके, नाव पॉईंट नंबर 4. आता पॉईंट नंबर 4 मध्ये काय बघणार आहे? अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. बघा,
अकॉर्डिंग टू न्यूटन, ठीक आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. काय लॉ आहे माहीत आहे? न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे? एफ इज इक्वल टू एम ए. अकॉर्डिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू एम ए, राईट. एफ इज इक्वल टू एम ए. मग आता आपल्या ॲक्सलरेशनची व्हॅल्यू मिळाली ती मी पुट करणार इथं. एम एची व्हॅल्यू काय मिळाली? ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काय मिळाली? ए डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. मी हे का करतोय असं का लिहितोय? कारण की मला डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. क्वेश्चन आहे माझा डिफरन्शियल इक्वेशन, मला डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये आन्सर पाहिजे, म्हणून मी हे सगळं चाललेलं आहे, एवढं सगळं करायचं. ओके ठीक. मग आता हे जे माझं एक्सप्रेशन आलेलं आहे याला मी सेकंड देतो. फ्रॉम 1 and 2. 1 मध्ये बघा ही व्हॅल्यू कशाची आहे? ही व्हॅल्यू कशाची आहे? एफची. आणि ही व्हॅल्यू पण कशाची आहे? एफची. म्हणजे दोघांची लेफ्ट हँड साईड काय आहे? सेम. इकडं पण एफ आहे, इकडं पण एफ आहे, म्हणजे दोघांची लेफ्ट हँड साईड काय आहे? सेम. मग राईट हँड साईड घेऊ इक्वल. राईट हँड साईड काय असणार? ही राईट हँड साईड काय? एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू, याची राईट हँड साईड लिहिली. आता याची राईट हँड साईड लिहा काय? मायनस के एक्स. मायनस के एक्सला तुम्हाला इथं लिहायचं आहे. इज इट क्लिअर? एकदम सिम्पल आहे. याची लेफ्ट हँड साईड आणि याची लेफ्ट हँड साईड दोघांची सेम होती. इकडं पण एफ होता, इकडं पण एफ होता. जर दोन इक्वेशनची लेफ्ट हँड साईड सेम असेल तर राईट हँड साईड इक्वल असते, बरं ना? सेम असतं. मग नंतर मी या एमला इकडे टाकणार आहे. मग काय मिळेल? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के अपॉन एम एक्स असं मी लिहू शकतो. आणि नंतर मी मायनस के अपॉन एमला इकडे घेणार आहे. म्हणजे काय येईल? डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मायनस इकडे नंतर काय होईल? प्लस के अपॉन एम एक्स इज इक्वल टू 0. याला देणार आहे मी इक्वेशन नंबर 3. आणि हे आपलं डिफरन्शियल इक्वेशन आहे. हे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळालेलं आहे. ओके. पण अजून एक फॉर्म याचा आहे, तो काय बघा. बट के अपॉन एम इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट. काय देतो? के अपॉन एम जो आहे त्याची व्हॅल्यू किती असते? ओमेगा स्क्वेअर. प्रॅक्टिकली फाइंड केलेलं आहे की के अपॉन एम इज इक्वल टू ओमेगा, म्हणजे तुम्हाला माहिती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणा किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणा, त्याला दोन्ही चालतात वर्ड याच्यासाठी. ओमेगासाठी अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग या के अपॉन एमचा जो रेशो आहे याचा आन्सर जे काही येतं प्रॅक्टिकली कुठलं एक्सपेरिमेंट केल्यानंतर तेच आन्सर अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर केल्यानंतर मिळतं. म्हणजे या दोघांचं आन्सर सेम असतं, म्हणून आपण के अपॉन एमच्या ऐवजी काय लिहू शकतो? ओमेगा स्क्वेअर इथं लिहू शकतो. ओके. मग मी काय करणार आहे? याच इक्वेशनला पुन्हा लिहिणार आहे. डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एमच्या ऐवजी लिहिणार ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. अँड दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके. मग खाली लिहिणार इक्वेशन 3 and 4 represent differential equation of linear SHM. म्हणजे हे इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 काय रिप्रेझेंट करतात? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM रिप्रेझेंट करतात. तर तुम्हाला हा पार्ट व्यवस्थित जमला पाहिजे, समजला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो एकदम क्विकमध्ये काय काय करायचं तुम्हाला. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला लिहायचा. रिस्टोरिंग फोर्स इज गिवन बाय एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. हा तुमचा इक्वेशन नंबर 1 होईल. नंतर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू काढा बाय युझिंग द डेरिव्हेटिव्ह. कसं काढणार? ॲक्सलरेशन रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, नंतर व्हेलॉसिटी व्हॅल्यू, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, मल्टिप्लिकेशन करा, तुमचा आन्सर येईल. राईट. तिथून पुढे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए. एम ॲज इट इज. एची व्हॅल्यू तर आपण जी फाइंड केलेली आहे ती व्हॅल्यू तर पुट करा. नाव फ्रॉम इक्वेशन इथे लिहिलं पाहिजे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1ची जर लेफ्ट हँड साईड बघितली तर एफ आहे, सेकंडची जर लेफ्ट हँड साईड बघितली तर एफ आहे. दोघांची लेफ्ट हँड साईड एफ आहे म्हणून राईट हँड साईड इक्वल. याची राईट हँड साईड लिहा, नंतर याची राईट हँड साईड लिहा, नंतर हा जो एम आहे तो एम इकडे पाठवा. म्हणजे मायनस के अपॉन एम होईल किंवा डिवायडिंग एम ऑन बोथ साईड असं म्हटलं तरी चालेल की एमनं दोन्ही साईडला काय करा? डिवाइड करा. मग ते गेलं तर हे येईल मायनस के एमला इकडे घेतलं तर प्लस के एम होईल आणि हे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळालं. परंतु बट के अपॉन एम इज इक्वल टू काय असतं? ओमेगा स्क्वेअर. प्रॅक्टिकली फाइंड केलेलं आहे की के अपॉन एमचं आन्सर काय येतं? ओमेगा स्क्वेअर एवढं येतं. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर
ची व्हॅल्यू जेवढी येते तेवढीच व्हॅल्यू के अपॉन एमच्या रेशोचीसुद्धा येते आणि ती कशी असते कॉन्स्टंट असते राईट. म्हणून आपण के अपॉन एमच्या ऐवजी काय लिहू शकतो ओमेगा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून या के अपॉन एमच्या ऐवजी ओमेगा स्क्वेअर इथे टाकलेला आहे आणि हे जे इक्वेशन आपल्याला मिळाले ते काय आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM आहे. ओके, तर समजलं असेल व्यवस्थित. तर पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, बघा हे मी इकडे असंच ठेवलेलं आहे. याचा यूज फक्त याच्या रेफरन्ससाठी आहे, या क्वेश्चनच्या रेफरन्ससाठी. आता आपण कंटिन्युटी ठेवणार आहे ना, मग तुम्हाला पाठ्यांचा रेफरन्स मिळावा म्हणून मी इथं लिहितो आहे. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन मिळाले तेही लिहून टाकतो मी इथं. ओके, याची काही गरज पडणार नाही, डायग्रॅमची थोडीशी गरज आहे म्हणून डायग्रॅम पण ठेवलेली आहे. ओके, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन काय मिळालं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 हे इक्वेशन मिळाले राईट. आता काय म्हणतो बघा क्वेश्चन काय सांगतोय युझिंग डिफरन्शियल इक्वेशनचा यूज करायचा आहे. मग आपल्या आन्सरमध्ये काय येणार डिफरन्शियल इक्वेशन इज गिवन बाय ओके डिफरन्शियल इक्वेशन ऑफ linear SHM is given by काय इक्वेशन आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आहे. युझिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन. आपल्याला ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन काढायचं आहे. ओके ठीक आहे, मग बघू आता एक्सप्रेशन कसं काढणार तेवढं तरी काढावं बदल. इथपर्यंत क्वेश्चन तोच आहे ना युझिंग डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM डिराईव्ह एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM आणि नंतर आहे स्टेट द कंडिशन. ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण इथपर्यंत आन्सर बघूया की आपल्याला ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन काढायचं आहे. ठीक, मग आता मी काय करणार आहे बघा पहिल्यांदा या इक्वेशनला काय करतो हा प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स त्याला तिकडे लिहितो. मग देअरफॉर काय मिळेल मला डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. याच्या खाली लिहितो बट वी नो दॅट काय माहिती आपल्याला ए म्हणजे काय असतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. ए म्हणजे काय असतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. बट ए इज इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. बरं आहे ना, परंतु ए इज इक्वल टू डी स्क्वेअर अपॉन डी टी स्क्वेअर असतं. मग ही व्हॅल्यू तर टाका. म्हणून देअरफॉर काय येणार आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर मीन्स काय ए म्हणजे याची व्हॅल्यू काय टाकणार आपण ए टाकणार आहे. मग ए इज इक्वल टू काय मिळेल मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. वी गेट द एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन. संपलं. इतकं सिम्पल आहे, इतकं छोटं आहे तुम्हाला की याचा फॉर्म्युला हा आहे तर हा इज इक्वल टू दिस म्हणजे ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. वी गेट द एक्सप्रेशन फॉर काय म्हणलं एक्सप्रेशन फॉर ॲक्सलरेशन. आपल्याला इथं ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन मिळालं. याच्या खाली तुम्ही लिहू शकता इथं निगेटिव्ह साईन आलेला आहे. मग काय लिहिणार निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट नोट करून ठेवा निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द ॲक्सलरेशन इज द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. नोट करून ठेवा. पुन्हा एक सांगतो काय तिथं बघा निगेटिव्ह साईन या इक्वेशनमध्ये हे निगेटिव्ह साईन जे आलेलं आहे याला इक्वेशन नंबर मी समजा 1 देतो. चला ओके 1 राहू द्या नंतर कारण याच्या अगोदर 1 2 3 4 दिलेले आहेत ना आपण. तुम्ही डिसाईड करा काय द्यायचं इक्वेशन काही द्या काही नंबर दिला मग काय फरक पडणार नाही. ओके तर आपलं डिस्कशन काय सुरू होतं की हे मायनस साईन कसं आलेला आहे बरं आहे ना मायनस साईन कुठून आलेलं तर मायनस साईन काय आहे बिकॉज द डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे याच्या खाली एक नोट लिहायची तुम्ही निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ ॲक्सलरेशन इज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. ॲक्सलरेशनची डायरेक्शन नेहमी कशी असते अपोजिट टू डिस्प्लेसमेंट असते म्हणजे रिस्टोरिंग फोर्सच्या डायरेक्शनला असते थोडक्यात राईट. तर हे आन्सर आलं. आता पुढचा क्वेश्चन स्टेट द कंडिशन. स्टेट द कंडिशन म्हणजे काय की तुम्ही आम्हाला सांगा की तुमचा ज्यावेळी पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला याला म्हणतो आपण एक्स्ट्रीम पोझिशन बरं ना याला काय म्हणतो आपण एक्स्ट्रीम पोझिशन याला म्हणतो मीन पोझिशन. मग ज्यावेळी तुमचा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल इथं किंवा इथं दोघांपैकी कुठल्याही एका पोझिशनला असेल त्यावेळी ॲक्सलरेशन किती असणार आहे आणि ज्यावेळी मीन पोझिशनला असेल त्यावेळी आन्सर काय असणार आहे. म्हणजे ॲक्सलरेशन तुम्हाला मॅक्झिमम कुठं मिळेल मीन पोझिशनला मिळेल का एक्स्ट्रीमला मिळेल आणि मिनिमम कुठं मिळेल मीनला मिळणार आहे मिनिमम का एक्स्ट्रीमला मिनिमम मिळणार आहे हे आपल्याला व्हॅल्यू फाईंड करायच्या आहेत याच्यावरून. ओके तर ते आपण फाईंड करूया कसं फाईंड करणार बघूया. ओके तर पहिल्यांदा ॲट मीन पोझिशन लिहितो मी. ओके ॲट मीन पोझिशन आपण मीन पोझिशनला बघूया काय आहे
ॲट अ मीन पोझिशन, ॲट अ मीन पोझिशन. हां, मग मला आता याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करावं लागणार. ॲट अ मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू, मग डिस्प्लेसमेंट बघितलं पाहिजे मीन पोझिशनला. मला सांगा की या पोझिशनला पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे. इथूनच पार्टिकल स्टार्ट होतोय, मग डिस्प्लेसमेंट किती असणार 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार आहे. बरं आहे. आता ही व्हॅल्यू काय करायची या इक्वेशनमध्ये पुट करायची. देअरफॉर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर, मॅग्निट्यूड घेऊ शकतो मी याचे. ओके, तुम्ही याची मॅग्निट्यूड घेऊ शकता, त्याच्यामुळे मायनस लिहायची गरज नाही. देअरफॉर ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू 0. समजलं ना तुम्हाला. मायनस साईन काय नाही घेतलं, कारण आपण त्याची मॅग्निट्यूड घेतलेली आहे, आपण डायरेक्शनचं थिंकिंग करत नाही. आणि तुम्ही लिहिलं तरी काही फरक पडत नाही आता सध्यापुरतं, बरं ना. तर सुद्धा आपण काय म्हणते मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये. ओके, एवढं काही गरजेचं नाही, फक्त जनरली माहीत पाहिजे. 0 इंटू दिस काय येणार आहे 0, म्हणजे आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळते 0 मिळते, बरं ना. इथे 0 मिळते. मग देअरफॉर ए काय मिळालं आपल्याला 0 मिळाला, म्हणजे मिनिमम मिळाला, म्हणजे वी गेट द ॲक्सलरेशन मिनिमम ॲट मीन पोझिशन. वी गेट द ॲक्सलरेशन मिनिमम ॲट मीन पोझिशन. म्हणजे थोडं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मीन पोझिशनला ॲक्सलरेशन काय असतं मिनिमम असतं, कमी मिळतं आपल्याला. मीन पोझिशनला ॲक्सलरेशन काय असतं कमी असतं, आणि कमी किती असते 0. ॲट अ मीन पोझिशन ॲक्सलरेशन विल बी मिनिमम. याच्या खाली पॉईंट करून लिहायचं ए मिनिमम 0 आला की नाही, मला लिहायचं ॲक्सलरेशन इज मिनिमम ॲट मीन पोझिशन. ॲक्सलरेशन इज मिनिमम ॲट मीन पोझिशन. ओके, ठीक आहे. आता बघायचं आपल्याला एक्स्ट्रीमला काय होतं, तर आपण बघूया एक्स्ट्रीमला काय होते बघायचं. एक्स्ट्रीमला ओके, तर आपला फॉर्म्युला काय आहे ॲक्सलरेशनचा, ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. इथे लिहितो वाटलंस इन मॅग्निट्यूड, इन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये हा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो. ओके, आता काय बघतो आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला बघतो आपण. एक्स्ट्रीम म्हणजे दोघांपैकी एक, ही किंवा दोन्ही पण पकडा. ओके, तर समजा या पोझिशनला बघितलं, हा पार्टिकल इकडे चाललेला आहे, तर आपण याला म्हणून हा पॉझिटिव्ह ॲम्प्लिट्यूड आहे, आणि इकडे उलटा येतो ना, म्हणून याला म्हणून आपण ही निगेटिव्ह ॲम्प्लिट्यूड आहे. दोघांपैकी कुठली पॉझिटिव्ह, समजा तुम्ही म्हटलं की इकडून स्टार्ट याला पॉझिटिव्ह घ्यायला निगेटिव्ह घ्या तरी सुद्धा चालेल, बरं आहे ना. तर दोघांपैकी एक पॉझिटिव्ह एक काय निगेटिव्ह आहे. सहसा आपण जर लाईन बघितली, लाईनवर नंबर लाईन बघितली, तर नंबर लाईनवर इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात, इकडे निगेटिव्ह असतात, तर आपण त्या पद्धतीने घेतलेला आहे. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडं निगेटिव्ह आहे. म्हणजे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, इथून इथपर्यंत अंतर किती आहे प्लस ए, आणि इथून इथपर्यंत अंतर किती आहे मायनस ए. मग मी असं लिहू शकतो प्लस मायनस ए, काय लिहू शकतो प्लस मायनस ए लिहू शकतो. म्हणजे मला एक्सची व्हॅल्यू मिळाली प्लस मायनस ए, ती इथं मी पुट करणार आहे. म्हणजे ए इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर प्लस मायनस ए. सो फायनल आन्सर लिहिता मी असं लिहू शकतो इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. म्हणजे मला ॲक्सलरेशनचं आन्सर हे मिळालं. मी असं शकतो ई ए मॅक्स, मॅक्स म्हणजे मॅक्झिमम, इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर ए. म्हणजे मला मॅक्झिमम ॲक्सलरेशन कुठल्या पोझिशनला मिळणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला मिळणार आहे. कुठल्या पोझिशनला मिळणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशनला. मी याच्या खाली लिहिणार काय, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन वी गेट द मॅक्झिमम ॲक्सलरेशन. मॅक्झिमम ॲक्सलरेशन ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन, मिनिमम ॲक्सलरेशन ॲट अ मीन पोझिशन. म्हणजे आपल्याला मीन पोझिशनला मिनिमम ॲक्सलरेशन मिळतं आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम ॲक्सलरेशन मिळतं. ह्या दोन कंडिशन त्यांनी स्टेट करायला सांगितलं, ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन पण बघितलेलं आहे. पुढे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन, डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन. ओके, तोपर्यंत बाय, काळजी घ्या. सॉरी, व्हिडिओ स्टॉप करणार होतो, पण मला लक्षात आलं की समजलं आहे की नाही नक्की सांगत चला. थोडंसं डिफिकल्ट असू शकतं, पुन्हा ऐका. एकदम तसं सिम्पलच आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला 101% समजणार आहे. तर समजलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, चला बाय.